कॉलेजला कोण येणार आहे ते? नाही ग, कोण येणार आहे? अगं शासनाने नुकतीच खासगी पदांची निवडणूक जी.आर. काढली आहे. त्याच संबंधी जात पडताळणीसाठी कोणतरी अधिकारी येणार आहे. असं होय. चल मग दुपारी कॉलेजला भेटू. बाय. आता आपण पाहूया कॉलेजचा प्रसंग. साहेब आले, साहेब आपल्या जागा घ्या. अरे बाबा तू का रे उभा, तुला काय फल्यावर लिहून देऊ? अरे सॉरी विसरलं बसतोय तुम्हाला माहिती नाही इथे मी कशासाठी आलोय? बाबा. अरे कोण रे तू? सॉरी सर. ट्रॅक्टर लावता तुमचं चालू द्या. त्याचं काय मुलांनो, शासनाला जनरल नागरिक शाळा कॉलेजला लघुनाटिका सादर करण्याचे आव्हान केलं आहे. त्याचं नाव आहे व्यसनमुक्ती. काय नाव आहे त्याचं? माझी नका होय. एकीकडे अधिकारी व्यसनमुक्तीचे धडे देत आहेत आणि स्वतः मात्र व्यसन करतायत. आज बरेच असे वरिष्ठ वयोवृद्ध विविध व्यसनाचे आहारी गेले. मग काय हे संस्था घडणाऱ्या लक्ष तरुण पिढीवर. आज हे अधिकारी तंबाखू चोळत आले नसते तर या तरुणांसमोर त्यांचा असा अनादर झालाच नसता. त्यांच्या बोलण्याच्या ऍक्शनचा विपर्यास करण्याची या मुलांची हिंमत झालीच नसती. या तंबाखू आणि चुनामुळे शेवटी त्यांची या ब वर्गात नाचक्की झाली. म्हणूनच लक्षात ठेवा, तंबाखू, गुटखा व गांजा यांसारख्या अंमली पदार्थाच्या सेवनामुळे तोंडाचा व घशाचा कर्करोग, हिरड्या व दात खराब होणे, रक्तदाब व हृदयरोग यांसारख्या गंभीर व जीवघेणे आजार करतात. नको या अंमली पदार्थांची नशा, आयुष्याची होईल दुर्दशा. जिथे तंबाखूचा वास तिथे मृत्यूचा फास. जिथे तंबाखूचा वास तिथे मृत्यूचा फास. म्हणूनच सांगते तंबाखू सोडा. जीवनाशी नाते जोडा. म्हणूनच सांगते तंबाखू सोडा. जीवनाशी नाते जोडा. आता आपण बघूया दारूमुळे काय घडतंय. पीले ओ मेरे राजा, पीले ओ मेरे जानी. चलो पार्टी को नाचो. अरे दादा गाडी लाव. मीच लावतो. अरे भावा फोन वाजतोय बघ. आणलाच नाही फोन. अरे माझाच फोन वाजतोय. पप्पाचा फोन आहे, पप्पाचा. हॅलो पप्पा. हा मी प्यालो नाहीये. हॅलो पप्पा, मला हॅपी न्यू इयर. मी राहणार नाही भुका आणि पिणार नाही बियर. पप्पा हॅपी न्यू इयर. आय लव्ह यू. हॅलो एवढा वाटलं. चलो लेट्स गो. चला आता उशीर झालाय. थांब नाश्ता पण अजून बाकी आहे. अरे बस. शाळी कुणाकडे शाळी? शाळी कोणाची? चालणार कोण? मी. 10, 20, 100 आला माझा नंबर. जाऊ. पायलट मंडळी, आजची तरुणाई व्यसनाच्या इतक्या आहारी गेली आहे की ती गाडी चालवताना सुद्धा नशा करून गाडी चालवते. निश्चितच याचे दुष्परिणाम आपल्याला पुढे पाहायला मिळतील. चला तर पाहूया त्याचे दुष्परिणाम. अरे तुझ्या बाप्पाने तुला काय नाही घेऊन दिले? रिक्षा नाही हे माझा सॉरी.
मी काय नाही केलं, खरंच मी काय नाही केलं. पप्पा पप्पा दार उघडा. कुठे होता तेवढा वेळ? वाजले किती बघितलेस का? मी काय नाही केलं, मी काय नाही केलं, एवढं घाबरलास का बाळा? मी काय नाही केलं, मी काय नाही केलं, अहो, वास कसला येतो एवढा? मी काय नाही केलं. जा तू जाऊन आराम कर. हा इतका घाबरतोय का? नक्कीच याने काहीतरी केलंय. मलाच पाहावं लागेल. आता आपण पाहूया ह्या पुढे काय घडतंय. अरे मी येणे वाटतं आम्ही सेल्फी अजून एक. ताई ताई तुला काय झालं? कुणीतरी ॲम्ब्युलन्स बोला. ओ दादा ओ काकू मला तिला या ना. ताई उठ ना काहीतरी बोल ना. काय झालं रे दादा? दादा ही माझी ताई आहे. तिला कुणीतरी गाडीवाल्याने उडवलं. नक्कीच हे माझ्या मुलाने केलं असेल. पाहिलं ना आजची तरुणाई व्यसनाची इतक्या आधी गेले की आपण आपली कर्तव्य कुठेतरी विसरत चाललो आहोत. मित्रांनो 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला एक स्वातंत्र्याचं नाणं मिळालं. त्या नाण्याला 2 बाजू होत्या. एक होती ती कर्तव्याची आणि दुसरी होती ती अधिकाराची. अधिकाराची बाजू मात्र आपण घासून पुसून वापरली. कर्तव्याची बाजू तशीच सडत चालली आहे. मित्रांनो आज ती बाजू सडून अक्षरशः गंजली आहे. ज्यावेळेस अपघात होतो, ऍक्सिडेंट होतो, तेव्हा आपण आपली कर्तव्य विसरतो. जर हिला वेळीच हॉस्पिटलला नेलं असतं तर आज तिचा जीव वाचला असता. आपण आज पाहिलं परदेशातली संपत्ती, गाडी, बंगला, पैसा यांच्यात मोजली जाते, पण भारतातली संपत्ती तरुणांच्यात मोजली जाते. तरुणाईने श्रीमंत अशा भारत देशाला ओळखलं जातं. मग काय आजचे तरुण हे अशा प्रकारे व्यसनाच्या आहारी गेलेले मला मुलीच चालणार नाही. मित्रांनो आज आपण या तरुणांच्या खांद्यावर विकसित भारताचे स्वप्न पाहणार आहोत. ते जर का असे वागले तर ते शक्य आहे का? चला तर मग आजपासून आपण व्यसनमुक्त समाजाचा निर्धार करू. भारताला बिनव्यसनी बनवू. या दारूपायी कितीतरी संसार उद्ध्वस्त आले. आयुष्यभरासाठी जोडले गेलेले नाते तुटत चालले आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडते. कौटुंबिक आणि सामाजिक दोन्ही जीवन उद्ध्वस्त होते. दारूच्या नादात पडू नका, आयुष्यभरात करू नका. दारूच्या नादात पडू नका, आयुष्यभरात करू नका. आज नाही तर आता दारू करा बेपत्ता. आज नाही तर आता दारू करा बेपत्ता. त्वरित थांबवा मद्यपान, पदरात पडेल जीवनदान. त्वरित थांबवा मद्यपान. पदरात पडेल जीवनदान. आम्ही नशा न करणारी मुलं अभिमानाने सांगतो मी नशा केला नाही. अरे तुम्ही का म्हणा मी नशा केला नाही. मी नशा केला नाही. मी दारू प्यायला नाही. मी दारू प्यायला नाही. मी सिगरेट सुद्धा साधी. मी सिगरेट सुद्धा साधी. कधी फुंकलेली नाही. कधी फुंकलेली नाही. मी नशा केला नाही. मी दारू प्यायला नाही. मी सिगरेट सुद्धा साधी. कधी फुंकलेली नाही. नशेपासून राहा दूर. जीवनात सुख मिळवा भरपूर. व्यसन म्हणजे साक्षात मृत्यू. हर समझदार नागरिक का यही सपना. नशा मुक्त हो भारत अपना. हर समझदार नागरिक का यही सपना. नशा मुक्त हो भारत